गुड मॉर्निंग, वेलकम टू द एक्झाम वॉरियर. आज करंटशी रिलेटेड काही मुद्द्यांवर आपण येथे चर्चा करणार आहोत मित्रांनो. बघा, निधन वार्ता हा त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा ज्यावर एखादा प्रश्न ठरलेला असतो. समाजामध्ये काही असे व्यक्तिमत्व असतात, काही असे कवी असतात, काही गझलकार असतात किंवा काही चित्रपटसृष्टीतील अभिनेता देखील असतात, ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अशी काही कामगिरी बजावलेली असते की ज्यांना भारत सरकार पुरस्कार देतं किंवा त्यांचा गौरव करतं किंवा त्यांना एखादा सन्मान देतं त्यांच्या समाजामधील कार्यासाठी, ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये कामगिरी करून समाजामध्ये एखादं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण केलेलं असतं किंवा समाजाला एक कलाटणी देणारी किंवा समाजाला दिशा देणारी, चांगली दिशा देणारी कार्य केलेली असतं. असे काही व्यक्तिमत्व समाजामध्ये असतात. जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये काही घडामोडी घडतात किंवा त्यांचं निधन होतं किंवा त्यांनी एखादा पुरस्कार किंवा त्यांना एखादा पुरस्कार देण्यात आलेला असतो, अशा व्यक्तिमत्वावर एखादा क्वेश्चन ठरलेला असतो मित्रांनो. त्याचपैकी एका व्यक्तिमत्वाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते म्हणजे आपल्या भारतातील प्रसिद्ध असे गझलकार मुनव्वर राणा यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अत्यंत सुंदर अशा त्यांच्या दोन ओळी आहेत. त्यांनी आई जी अशी एक सुंदर अशी कल्पना आहे जिला शब्दात व्यक्त करणं म्हणजे शक्य नाही. ते व्यक्तिमत्वच असं आहे आई नावाचं, ज्यावर शब्दात कुठल्याही प्रकारची शब्दात व्यक्त करून कुठल्याही प्रकारचं त्या व्यक्तिमत्वाला सिद्ध करता येत नाही किंवा त्या व्यक्तिमत्वाबद्दल कोणत्याही प्रकारची परिभाषा देता येत नाही. असं हे व्यक्तिमत्व म्हणजे आई. आणि या आई या पवित्र शब्दावरच त्यांनी भर देऊन त्यांच्या अनेक कविता, त्यांच्या अनेक गझला आहे ज्या त्यांनी त्यांच्या कविता संग्रहातून प्रसिद्ध केलेल्या आहे मित्रांनो. त्याच आईवरील मुनव्वर राणा यांच्या दोन ओवी मी तुमच्यासमोर सादर करते. घेर लेने को जब भी बलाए आई, घेर लेने को जब भी बलाए आई, ढाल बनकर माँ की दुआएं आई, ढाल बनकर माँ की दुआएं आई. बघा, अत्यंत सुंदर अशा या ओवी आहे ज्या मुनव्वर राणा यांनी त्यांच्या कविता संग्रहातून आपल्यासमोर प्रसिद्ध केलेल्या आहे मित्रांनो. जेव्हा त्यांच्या जीवनाच्या प्रवासाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बघा, 26 नोव्हेंबर 1952 त्यांचा जन्म झाला रायबरेली, उत्तर प्रदेश या ठिकाणी. विशेष म्हणजे आणखी त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे हिंदीवर त्यांचा जास्त भर होता, तर हिंदीमध्ये त्यांनी कविता केलेल्या आहे किंवा गझला त्यांच्या हिंदीमध्येच प्रसिद्ध आहे. ते एक उर्दू शायर होते तेव्हा. आणि जेव्हा आपण त्यांच्या मृत्यूचा किंवा त्यांच्या निधनाचा विचार करतो तेव्हा 14 जानेवारी 2024 त्यांचं 71व्या वर्षी निधन झालेलं आहे मित्रांनो. याच जानेवारी महिन्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. ते एक उर्दू शायर, लेखक आणि गझलकार होते. त्यानंतर जेव्हा आपण त्यांना पुरस्काराचा विचार करतो, मी आता सांगितलं पुरस्कारावर एखादा प्रश्न विचारलेला असतो आणि अपवादात्मक ज्या गोष्टी असतात त्या अपवादात्मक गोष्टींवर एखादा प्रश्न ठरलेला असतो मित्रांनो. बघा, इथे तसाच एक अपवाद यांच्या बाबतीत घडलेला आहे. 2014 साहित्यासाठी त्यांनी जे लिहिलेले जे साहित्य आहे त्या साहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता, परंतु त्यांनी तो पुरस्कार घेतला. त्यानंतर 2015 काही अशा घडामोडी झाल्या त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यांना किंवा त्यांचे म्हणजे एखादं कारण असू शकतं, त्या कारणावर चर्चा न केलेली बरी, तर त्या कारणासाठी त्यांनी 2015 हा पुरस्कार भारत सरकारला म्हणजे ज्या अकादमीतर्फे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता त्या अकादमीला त्यांनी तो पुरस्कार परत केला मित्रांनो. त्यानंतर जेव्हा आपण सेकंड पॉइंटवर येतो तेव्हा बघा, 2012 शहीद शोध संस्थानतर्फे त्यांना आणखी एक पुरस्कार प्रदान करण्यात आला, माटी रतन सन्मान. हा सन्मान त्यांना शहीद शोध संस्थांतर्फे देण्यात आला आणि त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर जेव्हा आपण त्या थर्ड पॉइंटवर येतो तेव्हा बघा, उर्दू गझलेचा तपन कुमार प्रधान यांनी इंग्रजीत अनुवाद केलेला आहे. तुम्हाला माहीतच असेल, काही इंग्रजीमधील पुस्तकं असतात ज्याचं मराठीमध्ये अनुवादन केलं जातं, काही उर्दूमध्ये पुस्तकं असतात ज्याचं इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये अनुवादन केलेलं जातं. असे काही एक
व्यक्तिमत्व असतं जे त्यांना असं वाटतं की ह्या कविता या गझला हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. तर अनेक भाषा असणाऱ्या आपल्या हा देश, त्याच्यामुळे त्या गोष्टी सिद्ध होत नाही, म्हणून मग त्याचं इंग्रजीमध्ये अनुवादन केलं जातं. तर हे जे तपन कुमार प्रधान आहे, या तपन कुमार प्रधान यांनी ज्या यांच्या उर्दू गझला होत्या, मुनव्वर राणा यांच्या उर्दू गझला होत्या, त्याचं इंग्रजीमध्ये अनुवादन करून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, हा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट करून घ्यायचा आहे. हे तीनही पॉईंट महत्त्वाचे आहे. हा तर अपवाद आहे, तर अपवादावर प्रश्न विचारण्याची शक्यता असतं, तर हा देखील खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हा देखील नोट करून घ्यायचा. त्यानंतर हा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे. इंग्रजीत कोणी अनुवादन केलेलं आहे मुनव्वर राणा यांच्या गझलांचं, असा प्रश्न विचारू शकतात. तर आन्सरमध्ये तपन कुमार प्रधान असं उत्तर आलं पाहिजे. मित्रांनो, बघा, सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहे, नोट करून घ्यायच्या. आणि अशाच नवीन करंटशी रिलेटेड मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आमच्यासोबत जुळा. एक्झाम वॉरियर या चॅनलद्वारा आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.